माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीने डायरेक्टर तात्यासाहेब पवार यांच्या हस्ते आणि माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे, प्राध्यापक सिद्धारूढ बिडगानूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी माजी आमदार दिलीप माने बोलत होते। आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूर शहरातले, जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले बरेचसे लोक मला शुभेच्छा दिल्या आणि निश्चितपणे यांच्या शुभेच्छाचा बोज माझ्यावर राहणारच आहे। कुठल्या प्रकारे हे बोज कधी कमी करू शकत नाही। तर असंच प्रेम, अशीच सदिच्छा माझ्या कुटुंबावर, माझ्यावर, सोलापूरच्या जनतेवर आपण असू द्या आणि जे काय माझ्या हातनं सेवा या शहराची, जिल्ह्याची करता येते आणि या शेतकरी बांधवाची मला करता येते, करण्याचा मी प्रयत्न करतो। दक्षिण सोलापुरात आमदार हवं असं अनेकांना वाटतं, याबद्दल आपली मत काय वाटतं? जनतेतनं मागणी मागच्या 6 महिन्यापासून मागणी आहे की आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातनं निवडणुकीला उभा राहावं, पण पक्षश्रेष्ठी जे ठरवते आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे, खासदार आता आमचे प्रणिती शिंदे आणि पार्लमेंटरी बोर्ड जे असते आमचा, ते जो निर्णय घेते त्याच्या माध्यमातून आपण पुढचा निर्णय घेतो। धन्यवाद। जिल्हा परिषद समोरील ब्रह्मदेव बँकेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, उद्योजक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते।